नमस्कार मित्रांनो, भारत सरकार देशातील नागरिकांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे, ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर गरजू आणि गरीब लोकांना होत आहे. त्यापैकी राष्ट्रीय अन्न सुरक्षा ही एक योजना महत्त्वाची आहे, ज्याद्वारे गरीब कुटुंबांना अत्यल्प दरामध्ये रेशन पुरवलं जातं. सरकारच्या या रेशन योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे राशन कार्ड असणं खूप अत्यावश्यक आहे. याच्याद्वारे नागरिकांना रेशन मिळण्याचा हक्क प्राप्त होतो. पण मित्रांनो, अलीकडेच सरकारने राशन कार्ड धारकांसाठी एक नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत, ज्यानुसार 1 नोव्हेंबरपासून काही राशन कार्ड रद्द करण्यात येणार आहेत. हो, बरोबर आहे. या निर्णयामागचे प्रमुख कारण म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया न पूर्ण केलेले राशन कार्ड. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत सहभागी असलेल्या सर्व राशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने याबाबत अधिसूचना दिल्या आहेत. मित्रांनो, अजूनही लोक राशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी अद्याप केलेले नाहीत, अशा लोकांचे राशन कार्ड 1 नोव्हेंबरपासून रद्द केले जाणार आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. मित्रांनो, जर राशन कार्डधारकांनी 31 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांना पुढील महिन्यापासून राशन मिळणार नाही आणि त्यांची नावे राशन कार्डमधून वगळली जातील. त्यानंतर त्यांना सरकारच्या या योजनेचा लाभ पुढे घेता येणार नाही. ई-केवायसी प्रक्रियेबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत, परंतु सरकारने हे पाऊल का उचलले आहे याचे स्पष्ट कारण म्हणजे राशन कार्डावरील अद्ययावत नावे आणि माहिती. अनेक राशन कार्डामध्ये अशा लोकांची नावे नोंदलेली आहेत, जे एकतर पात्र नाहीत किंवा जे आता या जगात हयात नाहीत. त्यामुळे सरकारने राशन कार्डवरील योग्य व्यक्तींची नावे कायम ठेवण्यासाठी आणि अपात्र नावे वगळण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया ही बंधनकारक केली आहे. मित्रांनो, सर्व राशन कार्ड धारकांनी जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. जर राशन कार्ड पत्रिकेतील कोणत्याही व्यक्तीने ई-केवायसी प्रक्रिया केली नाही, तर त्यांचे नाव राशन कार्डवरून काढून टाकले जाईल. धन्यवाद.